नाशिक सिडको पवननगर येथील जिजामाता भाजी मार्केट परिसरात वाढत्या अतिक्रमणामुळे नागरिक आणि स्थानिक दुकानदार मेटाकुटीला आले आहेत। या संदर्भात जिजामाता भाजी मार्केटमधील दुकानदारांनी नाशिक महानगरपालिकेच्या सिडको विभागाचे विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे यांना निवेदन देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे। पत्रातील तक्रारीनुसार मार्केटच्या बाहेरील गाळाधारकांनी पार्किंगच्या जागेत बेकायदेशीर पक्की बांधकामे केली आहेत। इतकेच नाही तर मोकळ्या जागा हातगाडीवाल्यांना भाड्याने दिल्या जात असून तेथे फळ विक्रेते, पाणीपुरी आणि चाट विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। याचा थेट फटका सामान्य नागरिकांना बसत असून वाहन पार्किंगसाठी जागाच उरलेली नाही। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पार्किंगसाठी जागा मागणाऱ्या ग्राहकांना हे अतिक्रमणधारक अरेरावीची भाषा वापरतात। आम्ही हप्ते देतो, आमच्यावर कोणीही कारवाई करू शकत नाही, अशा शब्दात ग्राहकांना धमकावले जात असल्याचं निवेदनात म्हटलंय। यामुळे मार्केटमधील अधिकृत व्यवसायावर परिणाम होत असून वाहतुकीची मोठी कोंडी होतीये। आज जिजामाता भाजी मार्केटच्या वतीने सिडको विभागीय कार्यालय नाशिक येथे आम्ही अतिक्रमणच्या साठी अर्ज करण्यात आला। त्या माध्यमातून बाहेर पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणावर समस्या आहे। पवननगरच्या भाजी मार्केटच्या बाहेर ग्राहकांना गाडी लावायला जागा मिळत नाही। काही ग्राहकांना त्यामुळे पवननगरला ग्राहक कमी झालेले आहे। अतिशय म्हणजे लोक इथे त्रस्त झालेले आहे। त्यानंतर ग्राहकांना मोठ्या प्रमाणात त्रास दिला जातो, गाडी लावून दिली जात नाही। आज गाडी मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत आणि आम्ही वारंवार तक्रार करूनही कोणत्याही प्रकारची कारवाई आजपर्यंत विभागीय कार्यालयाने केली नाही। आम्ही याच्या अगोदर मोठ्या प्रमाणावर अर्ज केलेले आहेत, तरीही कोणतीही कारवाई अद्यापपर्यंत झालेली नाही। आपली मागणी काय? आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला पार्किंगची जागा सुव्यवस्थित करून देणे आणि तिथे पट्टे आखून देणे, म्हणजे ज्यांना करून परमनंट सोल्युशन तिथे केलं जाईल। नाही तर ते येतात 2 दिवस, 8 दिवस, 15 दिवस हे करतात, मोहीम राबवतात, त्याच्यानंतर जे असे की तेसे होऊन जातात, म्हणजे नंतर ते विसरूनच जातात। म्हणजे जे आहे ते कंटिन्यू चालणाऱ्या गोष्टी आहेत, त्या गोष्टीसाठी परमनंट त्यांनी सोल्युशन द्यावा, जेणेकरून बाहेर पट्टे आखले जातील आणि पुन्हा या गोष्टी होणार नाही। त्यांनी शाश्वत असं विकास करून द्यावा। बरं, या संदर्भात तुम्ही विभागीय अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर विभागीय अधिकाऱ्यांनी तुम्हाला शब्द काय दिला? तर आम्ही 2 दिवसानंतर कारवाई करू असे बोललेत ते। मागेही ते बैठकी मॅडम होत्या, आता साळवे सर आहेत, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आता बघू काय होतंय ते। वारंवार तक्रारी करूनही मनपा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। विशेष म्हणजे अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू होण्यापूर्वीच रस्ते रिकामे होतात आणि पथक जाताच पुन्हा अतिक्रमण होते। यामागे नक्की काय गुपित आहे याची चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली। प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा पवित्रा घेण्याचे संकेत मिळतात। प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार।